पॉवर हिटर्स या संघाने दिले, स्टार बॉयज या संघाला. थैंक यू डीजे. थोड़ी सी मिसफील्ड हुई थी स्टार बॉयज से, एक दो कैचेस छूटे, थोड़ी सी गेंदबाजी में और अच्छा प्रदर्शन कर सकते थे. आखिरी ओवर में 15 रन खर्च करते हुए थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ. यहाँ पे स्टार बॉयज को 54 रन चाहिए जीतने के लिए और इस श्रृंखला में अपना एक कदम आगे बढ़ाने के लिए. बट हमने एक चीज देखी है, ललित जैन ने अपनी गेंदबाजी में बहुत उमदा प्रदर्शन किया. चला, स्टार बॉयज या संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. फिल्डर्स आणि पंच ग्राउंड वरती आलेले आहेत. 54 रन्स टू विन 5 ओव्हर्स, 30 बॉल्स 54 रन्स. 11च्या सरासरीने तुम्हाला धावा करायची आहे जिंकण्यासाठी. बघूया आता पॉवर हिटर्स कशा प्रकारे स्टार बॉयज या संघाला रोखू शकते. थोडं प्रेक्षकांनी बाहेरून जायचं आहे. थोड़ा जल्दी जाइए, मैच चालू है. जो मैदान से जा रहे हैं, यहाँ पे हमारे कमेंट्री बॉक्स में दीपक जी से हम पूछना चाहेंगे कि स्टार बॉयज की क्या रणनीति होनी चाहिए आपके हिसाब से कि 54 रन. अभी देख 3 जन थे, इधर आ जाओ. राजू था. ओ, आप बोलते हो ना विनी को, ऐसे तो बापू विनी को बॉलिंग देता नहीं. हाँ? तो फिर अभी विनी कैसा ओपनिंग पैर तो उसको राजू बॉलिंग नहीं देता है. ऑफ स्टार बॉयज आशीष राजू को ओवर दिया. हाँ? फिर आज देने में क्या तकलीफ एंड आनंद भाई. कैप्टन है तो चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी आलेले आनंद आणि आशिष. बघा, स्ट्राइक वरती आहेत आशिष, नॉन स्ट्राइकला आहेत आनंद. Power hitters team are requested to set the field as soon as possible because we are running short of time. चला आता सामन्याची सुरुवात होणार आहे. सामन्याचा संघाचा आणि स्वतःचा वैयक्तिक असा पहिला षटक घेऊन येतील व्हॅली रॉड्रिक्स, मॅन फ्रॉम भाईंदर, जे स्पोर्ट्सचे कर्णधार, संघ मालक.
बघूया स्ट्राईक वरती आशिष. भरपूर मोठ्या सामन्यांचा अनुभव आहे व्हॅली यांच्याकडे. एक चांगले उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत व्हॅली रॉड्रिक्स. मास्टर मध्ये सुद्धा खेळतात. कालच त्यांचा सामना झाला होता नवघर या ठिकाणी. बघूया आता गणेश जाधव यांनी काय व्यूहरचना आखलेली आहे स्टार बॉईजच्या सलामीच्या जोडींसाठी. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येतील व्हॅली. स्ट्राईक वरती आशिष. स्टार बॉयज को जीतने के लिए 54 रन. आशीष ऑन स्ट्राइक. वैली विद हिज फर्स्ट बॉल ऑफ द ओवर. आशीष डायरेक्ट बॉल और यहां पे ड्रॉप हुआ. पहली ही गेंद पे सफलता दिलाते थे वेली अपनी टीम के लिए, लेकिन गणेश जाधव बहुत बड़े प्लेयर, जाने माने प्लेयर, कभी कैचेस नहीं छूटते. काहीशे नाराज आहेत गणेश जाधव स्वतःवरती. पहिल्या चेंडू चांगला झेल आला होता व्हॅली यांच्या गोलंदाजीवरती आणि एक चांगला फलंदाज बाद झाला असता. बघूया आता जीवनदान भेटलेलं आहे आशिष शाह यांना. या संधीचा किती फायदा उचलू शकतात. स्ट्राईक वरती आनंद. पहिला चेंडू आनंद यांना बॅकफूट जाऊन मारला चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिली धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी यस नो नाही. आणि केतन यांची सुरेख फिल्डिंग, तेवढा सुरेख थ्रो. 2 चेंडू 2 धावा. आशीष ऑन स्ट्राइक. वैली विद द थर्ड बॉल ऑफ द ओवर. रिवर्स स्वीप मारने का प्रयास. बैट और बॉल का कोई संबंध नहीं, पूरी तरह से चूके और एक डॉट बॉल. अब तक काफी किफायती ओव्हर घडता हुआ. बघा व्हॅली यांचा अनुभव, भरपूर अनुभव आहे त्यांना. पुन्हा एकदा उचलून मारला फटका आणि व्हॅली यांच्या भरपूर पुढे पडलेला चेंडू होता तो. आशिष यांना 2 चेंडूमध्ये 2दा जीवनदान भेटलेलं आहे. बघूया व्हॅली यांचा अनुभव बघा. भरपूर सामने खेळलेले आहेत त्यांनी. पूर्ण अनुभव झोकून टाकलेला आहे त्यांनी या सामन्यामध्ये. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू आनंदास यांना पूर्णपणे रिव्हर्सचा प्रयत्न आणि यस पहिला चौकार स्टार बॉयज या संघासाठी मारलेला आहे आनंद यांनी. रिवर्स स्वीप चौका, बहुत अच्छा कैपिटलाइज किया. स्लो गेंद डाली थी. रिवर्स स्वीप, 2 प्लेयरों के बीच में से गेंद सीमा रेखा के पार. 4 रन. आनंद भाई इन द ऑपोजिट ऑफ पावर हिटर्स, लेकिन नोन फॉर हिज पावर हिटिंग. शेवटचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा फटका, प्रयत्न फसलेला आहे आणि चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे व्हॅली यांनी. पहिलं षटक संपलेलं आहे. 7 धावा खर्च केले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. एक चौकार येऊन सुद्धा स्टार बॉयज या संघाला त्यांनी रोखून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. पूर्ण अनुभव हा आपला झोकून टाकला होता त्यांनी आपल्या गोलंदाजी मार्फत. गणेश जाधव यांनी व्हॅली रॉड्रिक्स यांच्या अनुभवाचा पुरेपूर आणि योग्य असा फायदा घेतलेला आहे. चला स्पीडअप करत आहे. नेक्स्ट बॉलर पापे.
एक उत्कृष्ट असे लेदर प्लेयर आहेत, चांगली गोलंदाजी करतात. बघूया आता पहली ही गेंद में कैच छूटा था गणेश जाधव से. बहुत किफायती ओवर, अपने एक्सपीरियंस का पूरा इस्तेमाल किया वैली अपनी गेंदबाजी में, लेकिन सफलता दिलाने से चूके. 4 रन खर्च करने के बाद भी ओवर में 7 ही रन दिए हैं. स्टार बॉयज आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर 7 रन्स. या सामन्यानंतर या संघातील जो विजय संघ आहे तो रवासा 11 या संघाबरोबर केले आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वीपचा प्रयत्न फसलेला आहे. स्लोवर ऑन डिलिव्हरी भरपूर अचूक टप्प्यावरती टाकतात पापे. बॅटची हलकीशी कडा घेतली होती पण यशस्वी झाले नाहीत आशिष. निर्धाव असा चेंडू, थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल करत आहेत. 47 रन्स की जरूरत है स्टार बॉयज को इस मैच को जीत के लिए. पहली गेंद में सुपला शॉट मारने का प्रयास था आशीष का, लेकिन बैट के टो पे लगी गेंद. पुन्हा एकदा उचलून मारला फटका. बघूया झेलच्या खाली आलेत केतन आणि नाही, झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या. तत्पूर्वी बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का नाही. आशिष शाह पूर्ण प्रयत्न करत आहेत मोठा फटका मारण्याचा, पण फटका फसतोय आणि जीवनदान त्यांना भेटत जात आहे. बघूया त्या जीवनदानाचा किती योग्य आणि असा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. पापे यांनी फसवलं होतं पूर्णपणे आशिष यांना, पण क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका, सुंदर असा चौकार. इस बार नहीं चूके. आज थैंक यू डीजे. पहले ही ऑफ साइड में आ चुके थे आशीष, जानते थे कि बॉल कहां आने वाली है. मैक्सिमम बेनिफिट उठाते हुए 4 रन. मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा करून घेतलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचलून मारला फटका. बघूया 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग केली आहे गणेश जाधव यांनी. तत्पूर्वी 2 धावा आशिष आणि आनंद यांनी धावून पूर्ण केलेले आहेत. 15 रन स्टार बॉयज. 4 गेंदें हो चुकी है, दो बॉल शेष इस ओवर में. पापे अपनी 5वीं गेंद इस ओवर की. थोड़ा सा शफल किया आशीष ने और अपना विकेट खोया. एज लगते हुए स्ट्रेट टू द स्लिप. हट के मारने का प्रयास था ऑफ साइड में. बैट का किनारा लगा और स्ट्रेट टू द फील्डर, और आशीष ने खोया अपना विकेट. स्टार बॉयज को पहला झटका. आता आशिष यांची जागा भरून घेण्यासाठी हिरेन मात्रे मॅन फ्रॉम गोडदेव, ओम बरनदेव गोडदेव या संघाकडून तुम्ही एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये त्यांना पाहत असता. आता त्या स्टार बॉयज या संघाकडून खेळत आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावा करू शकतात. आशिष शाह यानं चांगलं योगदान दिलेलं आहे. चौकार मारल्याच्या नंतर ते बाद झालेले आहेत.
कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची हलकीशी कडा घेऊन स्लिपमध्ये झेलबाद झालेले आहेत. 15 रन, 1 ओवर 5 बॉल 15 रन. आखरी गेंद इस ओव्हर की. बघूया शेवटचा चेंडू आहे आणि पापे फेस करतील हिरेन मात्रे. बघूया. अब तक पापे 8 रन खर्च कर चुके हैं अपनी इस ओवर में. मुकेश जैन यांचं स्वागत आहे. त्यांचा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. काल उत्कृष्ट कामगिरी केली होती काल त्यांनी गोलंदाजीमध्ये आणि क्वार्टर फायनल सामना त्यांनी चौकार मारून विजयी केला होता आपल्या संघासाठी. आखिरी गेंद इस ओवर की. स्लोअर गेंद, जोर से मारने का प्रयास. और यहां पे स्टार बॉस ने खोया अपना दूसरा विकेट. सुसाइड. हेलो हेलो हेलो. लाइट बजा हॅलो. आनंद यांनी सुसाईड केलं आहे. नॉन स्ट्राईक करून कोणताही कॉल येत नव्हता. थोडा त्वरित जायचं आहे. हॅलो. Some discussion regarding भूपेंद्र राठोड जिथे कोणी असतील कॉमेंट्री बॉक्स इथे यायचं आहे. there is some confusion regarding the run out. Discussion between the umpires and the committee members regarding the run out. And our experienced third umpires. In between this confusion, we want to thank our sponsor, YouTube sponsor, Mr. Rupesh, and our T-shirt sponsor, Advocate Mr. Jigar Shah, टॉस का बॉस
food and trophy, whole and soul sponsor SSP 11. We want to thank them to support us for organizing this grand tournament of BSUG and UG, the Friendship Cup Premier League Season 1. We want to thank all our players for their commitment towards the cricket. आणि आनंद दास हे बाद आहेत. चला आणि नेक्स्ट बॅट्समन. And after third umpire's decision, we have reached out to the results that Anand Bhai has lost his wicket. Thank you, DJ. Shyam, next batsman, will lead the Star Boys. याच्यानंतरचा सामना होईल तो रवासा 11 आणि स्टार बॉयज आणि पॉवर हिटर्स या संघामधून जो संघ विजयी होईल या दोघांचा सामना होईल. तर रवासा 11 या संघाने आपले सर्व फिल्डर जिथे कुठे असतील त्यांना एकत्रपणे घेऊन ठेवायचं आहे. And after discussion, we have seen that Anand Bhai has lost his wicket, and we want to tell, we request power hitters that we are running short of time to set their field as soon as possible so that we can resume the game. आणि सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती आहे, तुमचा सामना जर चालू असेल तर तुम्ही मैदान सोडून बाहेर येऊ शकत नाही. जे काही डिसिजन असतील ते कमिटी इथे ठरवेल आणि तो तुम्हाला निर्णय मान्य करावा लागेल. जे सर्व काही निर्णय असतील ते कमिटी घेतील. चांगला फुल ऑन डिलिव्हरी होती. बघूया कव्हरच्या दिशेने खेळला चेंडू. साहिल पाटील यांची चांगली फिल्डिंग आहे. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केलेली आहे. दोन्ही बॅटर श्याम आणि हिरेन मात्रे. आनंद यांची जागा भरून घेण्यासाठी श्याम एक उंच काठीचे फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. जे जे स्पोर्ट्स या संघाकडून एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधून खेळतात. बघूया आता आपल्या स्टार बॉयज या संघासाठी काय करतात ते. पुढचा चेंडू अजमल यांचा रिव्हर्स हिटचा प्रयत्न. पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. दो दशमलव दो गेंद के बाद स्टार बॉयज का स्कोर पहुंचता हुआ 20 रन. बघा श्याम आणि अजमल हे दोन्ही रोज एकामेकासमोर खेळत असल्यामुळे दोघांना माहिती आहे कोणाची गोलंदाजी कशी आहे आणि कोणाची फलंदाजी कशी आहे. Ajmal with third ball of this over. Wide gain.
बहुत जोर से मारने का प्रयास, आगे बढ़ के बड़ा शॉट मारने का प्रयास, लेकिन चूके स्विंग एंड मिस। बघा पहिला चौकार मारल्यानंतर अजमल रैन यांनी चांगला कमबॅक केलेलं आहे. पुन्हा एकदा रिसीटचा प्रयत्न, बघूया किती धावा करू शकतात. एक धाव पूर्ण झालेले, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. हिरेन यांनी परत पाठवले श्याम यांना. 22 धावा झाले आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. बघा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. रिवर्स स्वीप मारने का प्रयास, बैट और बॉल का कोई संबंध नहीं. स्टार बॉयज को जीतने के लिए 32 रन की जरूरत है 13 गेंदों में. 14.77 का रिक्वायर्ड रन रेट है. अजमल अपना आखिरी गेंद जोर से मारने का प्रयास, स्विंग एंड मिस. बहुत अच्छा किफायती ओवर डालते हुए अजमल अपनी टीम के लिए. षटक संपले. तिसरं धाव संख्या 22. उत्कृष्ट चांगली गोलंदाजी. 3 overs, Star Boys scored 22 runs. अजमल यांच्याकडून बघूया आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे, 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि 32 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 16च्या सरासरीने धावा करायचे आहेत. थोडं लवकर करायचं आहे, फिल्डिंग लावायची आहे लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या 4ही कॅप्टनला एक विनंती आहे, 2 ते 3 षटकं संपल्यानंतर तुम्ही आपल्या फिल्डरसाठी पाण्याची बाटली भरून ठेवायची आहे आणि ताबडतोब मैदानात जायचं आहे. वेळ वाया घालवू नका. ज्या 4ही संघ खेळत आहेत त्यांच्या संघ मालकांना विनंती आहे, जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल त्याचं नुकसान तुम्हालाच आहे. नंतरचे सामने 4 ओव्हर 3 ओव्हर असे खेळवण्यात येतील, याची काळजी घ्यायची आहे. बघूया मीरा रोड एंड करून निर्णायक असं षटक घेऊन येतात साहिल पाटील. एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत साहिल पाटील उर्फ पट्टा. तुम्ही यांना बघाल, मीरा भाईंदरचे जे ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट होतात त्याच्यामध्ये ते कंदारी किंग्स 11 या संघाचे एक आयकॉन प्लेयर असतात. चांगली फलंदाजी केली आहे त्यांनी आतापर्यंत. आता बघूया गोलंदाजीच्या रूपामध्ये ते कसे गोलंदाजी करतात. आपल्या संघासाठी 32 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 2 षटकं शिल्लक आहेत. 16च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. Are requested to set their field. Still we have to play 5 matches post this match. Requesting you to set the field as soon as possible so that we can resume the match. स्टार बॉयज को जीतने के लिए 32 रन की जरूरत. 2 ओवर में 16 रन प्रति ओवर की दरकार. मुकेश, वी रिक्वेस्ट यू टू प्लीज. साहिल को गेंदबाजी थमा दी गई है पावर हिटर्स के कप्तान ने अपनी टीम को सफलता दिलाने के लिए. अपना चौथा ओवर अपनी टीम के लिए. 32 रनों की जरूरत. श्याम जो अपने बड़े हिटिंग के लिए जाने जाते हैं, यहां से थोड़ा मैच जीतना डिफिकल्ट है लेकिन नामुमकिन नहीं. और क्रिकेट ऐसा गेम है जहां हमने देखा है पावर हिटर्स रिक्वेस्टिंग यू टू प्लीज रेज्यूम द मैच. चला लवकर करायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला पहिला चेंडू टाकायचा. साहिल पाटील स्ट्राईक वरती आहेत. श्याम
फुल टॉस डिलिव्हरी होती, बघूया. एक धाव पूर्ण झालेली आहे. चांगली गोलंदाजी करत आहे साहिल. पहिला चेंडू एक धाव खर्च केलेली आहे. उर्वरित 11 चेंडूमध्ये 31 धावा पाहिजे जिंकण्यासाठी स्टार बॉयज 11 ह्या संघासाठी. बघूया हिरेन म्हात्रे, ओम ब्रह्मदेव गौरदेव या संघाकडून खेळतात. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट पाहण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी फेकी गणेश जाधव यांच्याकडून. तुम्ही बघा साहिल आणि हिरेन म्हात्रे एकाच संघाकडून खेळतात, त्यामुळे दोघांनाही माहिती आहे कोण कसा खेळू शकतो ते. बघूया आता स्ट्राईकवरती श्याम. उर्वरित 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावा. पुढचा चेंडू पूर्णपणे फसलेले साहिल आणि एक लॉलीपॉप झेल होता साहिल पाटील यांनी मिस केला. जीवनदान भेटलेलं आहे श्याम यांना. बघूया त्या जीवनदानाचा किती फायदा उचलू शकतात. स्ट्राईक वयात हिरेन. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावा पाहिजेत. बघूया आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली साहिल यांनी. पुढचा चेंडू फुल टॉस डिलिव्हरी होती, बघूया स्ट्रेट मारलेला चेंडू आणि उंच असा बारदार षटकार हिरेन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला आहे. हिरेन म्हात्रे तडाखेबाज फलंदाज आहेत हिरेन म्हात्रे. ओम ब्रह्मदेव गौरदेव या संघासाठी ते सलामीला येतात. बघूया साहिल पाटील कसं काय कमबॅक करतात आता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल ऑन डिलिव्हरी, पुन्हा एकदा उचलून मारला फटका. चांगला सुरेख असा षटकार बॅक टू बॅक 2 6. 17 रन. थैंक यू डीजे. 17 रन की जरूरत 7 गेंदों में. याच्यानंतरचा सामना हा रवासा 11 आणि या 2 सामन्यातून सामना विजयी होईल त्या संघाबरोबर होणार आहे. त्याच्यामुळे रवासा 11 हे जिथे कुठे असतील त्यांनी आपले पूर्ण प्लेयर्स घेऊन तयार राहायचं आहे. नंतर कोणत्याही प्रकारचे तुमची एक्सक्यूज ऐकली जाणार नाही की एका 2 प्लेयर बाहेर गेलेत म्हणून सामना थांबवायचा आहे. काहीशे नाराज आहे साहिल आपल्या गोलंदाजीवरती. 4 षटकांचा सामना संपलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी आणि रवासा 11चे कॅप्टन सिद्धार्थ रवासा यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे आणि ह्या सामन्यामधील जो संघ विजयी होईल त्याचे जे कॅप्टन असतील त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे, कारण त्या दोन्ही संघाचा नाणेफेकीचा कौल होईल. आखिरी बॉल पे डॉट गेंद आई थी. यहाँ पे 17 रन की जरूरत स्टार बॉयज को. इस मैच को जीतने के लिए शाम अपने पावर हिटिंग के लिए जाने जाते हैं. क्या वो अपनी टीम के लिए इस मैच को जीता सकते हैं और इस काबिल है, इस सक्षम है कि वो बड़े हिट लगा सकते हैं और अपनी टीम को यहां से जिता सकते हैं. पहली गेंद बहुत जोर से मारने का प्रयास. कॉट एंड बोल्ड. अच्छे से बैट पर आई नहीं बॉल और यहां पे अपना विकेट खोया. स्टार बॉयज को बहुत बड़ा झटका.
थैंक यू डीजे। किशन नेक्स्ट बैट्समैन। 5 गेंदों में 17 रन की जरूरत, एक बड़ा हिट और मैच में फिर रंग आता हुआ। एक चांगले असे उत्कृष्ट गोलंदाज आहेत केतन। मूर्ती लहान पण कीर्ती महान। त्यांना माहिती आहे श्याम यांची कशी फलंदाजी आहे, एकत्र खेळतात एका संघाकडून, त्याच्यामुळे त्यांनी स्लोअर वन डिलिव्हरीमध्ये फसवलं होतं श्यामला आणि स्वतः झेल पकडलेला आहे त्यांनी। बघूया श्याम यांची जागा भरून घेण्यासाठी किशन। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता। वन बाउंस, अंपायर का इशारा, वन बाउंस। एक और डॉट बॉल। किशन ने खोया अपना विकेट। चार गेंदों में 17 रन की जरूरत। अरसलान नेक्स्ट बैट्समैन। बघूया आता स्ट्राइक रोटेट झालेले हिरेन मात्रे आले स्ट्राइक वरती, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 2 बहारदार षटकार मारले होते। बघूया आता हिरेन आपल्या संघासाठी तारणहार बनतात का नाही। उर्वरित 4 चेंडू आणि 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी। बघूया 4 चेंडू 3 षटकारांची गरज आहे या सामन्यामध्ये। बघूया हिरेन मात्रे एक तडाखेबाज फलंदाज आहेत, तेवढीच चांगली गोलंदाजी केली आहे केतन यांनी समोर। पुढचा चेंडू हा पिच डिलिव्हरी ते बघा, उचलून मारला फटका आणि यस षटकार। पहिला चेंडू पहिला षटकार। बघूया आता उर्वरित 4 चेंडू मध्ये 11 धावा पाहिजे जिंकण्यासाठी। सॉरी 3 चेंडू मध्ये 11 धावा। बहुत बढ़िया हिरेन शॉट। मात्रे आतापर्यंत चांगली उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी। बघूया उर्वरित 3 चेंडू आहेत, 3 चेंडू 11 धावा स्ट्राइक वरती आहेत हिरेन मात्रे। आतापर्यंत त्यांनी 3 उत्तुंग असे षटकार मारलेले आहेत। बघूया पुढचा चेंडू केतन यांचा। स्लोअर वन डिलिव्हरी होती आणि वाईट चारपामध्ये अवांतर अशी धाव। पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, कोणी वाद करू नये। बघूया आता उर्वरित 3 चेंडू आणि 10 धावा। सामना हा रंगतदार झालेला आहे। बघूया आता सामना कोणत्याही बाजूला कधी झुकू शकतो, रंगतदार सामना झालेला आहे। बघूया पुढचा चेंडू केतन यांचा। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि कव्हरच्या दिशेने मारलेला सुरेख असा चौकार। बघूया आता सामना हा रंगतदार झालेला आहे। उर्वरित 2 चेंडू आणि 6 धावा पाहिजे जिंकण्यासाठी स्टार बॉयज या संघासाठी। हिरेन मात्रे आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका बजावत असताना मैदानामध्ये गोलंदाजीच्या भूमिका देत केतन। बघूया आता काय करू, कोणत्या प्रकारची डिलिव्हरी यूज करू शकतात आणि आपल्या संघासाठी विजयाची घोडदौड सुरुवात करू शकतात। थोडासा फील्डिंग मध्ये चेंजेस करत आहेत। बघूया आता उर्वरित 2 चेंडू आणि 6 धावा। स्ट्राइक वरती आहेत हिरेन मात्रे। आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार ठोकलेला आहे हिरेन मात्रे यांनी। बहुत रोमांच इस मैच में। क्या लगता है अभिषेक भाई आपको? मुझे लगता है एक बड़ा हिट आ सकता है।
पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू चेंडू गेला नो मॅन्स लँड मध्ये. बघूया एक धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. शेवटचा चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 4 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेस आहे इसी का नाम हम क्रिकेट कहते हैं. अनिश्चितचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतो. शेवटचा चेंडू आहे, कंपल्सरी चेस आहे. बघूया एक बॉल 4 धावा. कोण हिरो बनू शकतो? केतन सोलंकी का हिरेन म्हात्रे? दोघंही चांगल्या लेवलचे प्लेयर आहेत. लास्ट बॉल आणि केतन ठरलेले आहेत हिरो, पॉवर हिटर्स या संघासाठी. हिरेन म्हात्रे यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. बहुत खूप बॅटिंग. आणि गणेश जाधव यांना विनंती आहे, त्वरित तुम्ही कॉमेंट्री बॉक्स इथे यायचं आहे, टॉस उडवून घ्यायचा आहे प्लीज. गणेश जाधव यांनी सहकार्य करायचं आहे. सिद्धार्थ रवासा तुम्हाला शेवटचा कॉल आहे, कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स इथे यायचं आहे. तुम्हाला 10 ते 15 मिनटं आधीच कॉल दिला होता. क्या खूब मैच घटा है ये. यस मैनेजर सर आप भी आ सकते हैं. एक पॉइंट पे लग रहा था कि पावर हिटर्स ने इस आणि आता रवासा 11 आणि पॉवर हिटर्स या संघामध्ये नाणेफेकीचा कौल होईल.